नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत वाटाण्याची मिसळ। मिसळ तर सर्वांनाच खायला आवडते, पण मटकी सगळ्यांनाच शरीराला चालते असं नाही, कोणाकोणाला ती बाधते। यासाठी मी वाटाण्याची मिसळ घेऊन आली आहे आणि ही मिसळ मटकीपेक्षाही खूप टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आपण वाटाण्याची मिसळ करतोय, त्यामुळे आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा, खोबरं, आणि आपण मटकीची मिसळ करताना शक्यतो कांदा नाही भाजला तरी चालतं, पण वाटाण्याची करतोय तर आपल्याला त्याचा रस्सा अगदी आपला मसालेदार बनवायचा आहे। म्हणून आपण कांदा, खोबरं आणि काही गरम मसाले भाजणार आहोत यासोबत। गरम मसाल्यामध्ये मी 2 तमालपत्र, 2-3 आपली बेडगी मिरची, 1 चम्मच जिरे आणि अगदी 4 लवंग घेतलेले आहेत मी। लवंग आहे, 2 चक्री फूल आहे, 2 मी मोठी विलायची घेतलेली आहे, 2 छोटी विलायची, अगदी 2-3 बारीक तुकडे मी दालचिनी घेतलेली आहे आणि दगडफूल घेतले मी, अगदी थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे, 4-5 मिऱ्या आणि जावित्री घेतलेली आहे। जावित्री घालायची आपल्याला आणि हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। आपण या मसाल्यामध्ये अख्खा गरम मसाला घातलेला आहे, त्यामुळं आपण आता यामध्ये कोणताही पावडर गरम मसाला वापरणार नाही, फक्त मिसळ मसाला वापरतोय किंवा मिसळ मसाल्याच्या जागेवर आपण कांदा लसूण मसालाही वापरू शकतो। पहा, मी या पद्धतीने आपला मसाला पूर्ण भाजून घेतला आहे। आता हा मसाला आपण कढईमध्येच व्यवस्थित थंड करून देऊ आणि साईडला तोपर्यंत मी बेसन भाजून घेणार आहे। आता मिसळमध्ये कंपल्सरी अगदी 2 ते 3 चम्मच बेसन घालतात। कोणती मिसळ बनवू आपण, मटकीची बनवू किंवा वाटाण्याची, बेसन हे त्याचा रोल म्हणजे मिसळीच्या रस्स्याला घट्टपणा देणं। आता आपण 1 चम्मच घालतो। मिसळ मला थोडीशी जास्त बनवायची आहे, पण आपण जो भिजवून वाटाणा मी शिजवून घेतलेला आहे, आधी भिजत घातलेला रात्रभर आणि मग तो सकाळी मी कुकरला शिजवून घेतलेला आहे, तर त्याचाही थोडासा घट्टपणा उतरतो। म्हणून मी अगदी 1 चम्मच बेसन घेतलेले आहे तेलामध्ये। थोडंसं तेल कमी पडलं तर अजून थोडंसं तेल घालून मी या पद्धतीने व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। थोडासा लाल रंगावर आला की गॅस बंद करून त्या पॅनमध्येच मी बेसन ठेवून देते, ते आपोआप थोडंसं लाल होऊन जाईल गरम पॅनमध्ये। आता आपण जो मसाला कढईमध्ये थंड केलेला आहे, तो मसाला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पाणी घालून त्याची पेस्ट करायची आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे मी आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर। आता ही बारीक पेस्ट करायची आहे आणि त्याला फोडणी देऊन घेऊया। फोडणी द्यायला मी कढई ठेवली गॅसवर, त्यावर तेल घालून घेते। आता यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला डायरेक्टली घालणार आहोत, कारण आपण याच्यामध्ये जिरे, तमालपत्र सगळ्याचं वाटण केलेले आहे, त्यामुळे यामध्ये वेगळं तमालपत्र फोडणीला किंवा जिरे घालायची काही गरज पडत नाही। आपण डायरेक्टली हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हा मसाला आपण पहिलाच भाजून घेतलेला असल्यामुळं आपल्याला त्याला तेलामध्ये परतायला जास्त वेळ लागत नाही। हा मसाला लवकरच तेल सोडतो, त्यामुळं अगदी आपल्याला 2 मिनिटच तो मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आपले पावडर मसाले त्यामध्ये घालून घ्यायचे। आता पावडर मसाल्यामध्ये म्हणलं आपण हळद घालून घ्यायची आहे, अगदी थोडीशी, अर्धा चम्मच आपण मसाल्याच्या डब्यामधला अर्धा चम्मच हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चम्मच मी मिरची पावडर घातलेली आहे आणि माझा घरचा मसाला मला प्रत्येक भाजीमध्ये घातल्याशिवाय जमत नाही, कारण त्याची टेस्ट अगदी वेगळी लागते। त्यामुळे मी थोडासा 1-1.5 चम्मच मी माझा घरचा मसाला आणि 2 चम्मच मी मिसळ मसाला वापरला। आता ते मी जे घरचा मसाला वापरला त्या जागेवर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता, किंवा मग नाही वापरला, फक्त लाल मिरची पावडर वापरली तरी चव छान लागते, कारण आपण त्यामध्ये मिसळ मसाला वापरलेला आहे। आता आपला मसाला व्यवस्थित परतला आहे बघा, तेलही सुटले त्याला व्यवस्थित। आता आपल्याला यामध्ये आपण जे बेसन भाजून घेतलेले आहे ते बेसन घालून घ्यायचे। आता बेसन आपण या स्टेजला या मसाल्यामध्ये घालू शकतो, पण ते व्यवस्थित भाजले जात नाही, म्हणून शक्यतो मी साईडलाच भाजून घेते बेसन, म्हणजे त्याचा व्यवस्थित भाजलेला फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि आपण मसाल्यामध्ये टाकल्यावर ते भाजेलच परफेक्ट याची काही गॅरंटी नाही। त्यामुळं आपण वेगळं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये या टायमाला मिक्स केलं तरी पण चालेल। आता आपण बेसन आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण शिजवलेले वाटाणे टाकायचे। तर वाटाणे पहा, मी या पद्धतीने अगदी मऊ शिजून घेतलेले आहेत आणि शिजताना मी याच्यामध्ये काहीच नाही, फक्त तेल घालून शिजवून घेतलेले पहा या पद्धतीने। आता आपण हे वाटाणे, गरम आहे आपला कुकर आणि त्यातलं पाणी, वाटाण्याचं पाणी खूप गरम आहे, आपण असंच डायरेक्टली मिसळमध्ये घालणार आहोत आणि मिसळमध्ये लागणारं जे पाणी आहे ते पण आपण गरमच वापरणार आहोत, थंड पाणी मिसळला वापरायचं नाही आहे।
मी साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे. आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्सरचं भांडं मसाला लागलेला असेल ते विसळून आपण या मिसळमध्ये घालून घेऊ. आपल्याला पाणी भरपूर घालायचं आहे, कारण मिसळचा रस्सा हा थोडासा पातळच असतो, त्यामुळं आपल्याला पाणी घालताना थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे. आपण या मिसळला मसाला भाजून किंवा कांदा खोबरं भाजून याचं वाटण करून मिसळ तयार केली. याच्याऐवजी डायरेक्टली कांदा टोमॅटोची पेस्ट करूनही मिसळ आपण बनवू शकतो. त्याचा फ्लेवरही खूप छान लागतो. त्या पद्धतीने करून बघा. आपण मिसळमध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि या वाटणामध्ये मी अद्रक लसूणही घातलेले आहे. ते मी सांगण्याचं राहून गेले, पण ते माझ्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे. वाटण करताना अद्रक लसूण नक्की घाला. या पद्धतीने मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे मिसळमध्ये. आता आपल्याला याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर त्याचा कट दाखवते मी. अगदी मस्त त्याला तरी आलेली आहे. आपलं मिसळीचं ताट तयार करण्यासाठी वाटीमध्ये आपण ही मिसळ काढून घेऊया. आणि माझी वाटाण्याची मिसळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच वेगवेगळ्या आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.